मित्रा, बुद्ध क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी काही गोष्टी समजून घे. या क्षेत्रामध्ये कुठल्याच देशाची प्रशंसा केली जात नाही. माणसानं ओढलेल्या रेषेला इथं काहीही किंमत नाही. इथं भारत, पाकिस्तान, चीन, जपान, अमेरिका असं काहीही नसतं. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन किंवा यूपी, बिहार, महाराष्ट्र, गुजरात असले वाद इथं फालतू समजले जातात. इथं चर्चा होते ती फक्त दुःख निरोधाची. इथं गाणं गायलं जातं आलम दुनियेचं. इथं स्तवन केली जाते प्रार्थना, प्रकाशाची, पर्वताची, झाडांची, फुलांची. इथे मंगल कामना केली जाते मित्रांची, शत्रूंची, पशुपक्ष्यांची आणि चराचरातल्या जीवनमात्रांची. मेरा भारत महान, मेरा यूपी महान, मेरा बिहार महान असं म्हणायला हा राजकारण्यांचा अड्डा नाही. तू भारतात पैदा झालास, मग तू म्हणणारच मेरा भारत महान. तू महाराष्ट्रात जन्मलास, मग तू म्हणणारच माझा महाराष्ट्र महान. तू जर यूपीत जन्मला असतास तर यूपी महान झाला असता. तू चीनमध्ये जन्मला असतास तर चीन महान झाला असता. तू गटारात पैदा झाला असतास तर गटार महान झाला असतं. तू जिथं जिथं पैदा होतोस तो प्रदेश आपोआप महान होऊन जातो, कारण त्यामुळं तुलाही महान झाल्यासारखं वाटतं. हे दुसरं तिसरं काही नसून तुझ्या अहंकाराचं प्रच्छन्न स्वरूप असतं. जेव्हा एखादी गोष्ट महान असते तेव्हा कुठलीही घोषणा करावी लागत नाही. त्या गोष्टीचं असणं हेच महानतेचं प्रमाण असतं. सकाळ होते तेव्हा कुठलाच गाजावाजा करावा लागत नाही. सूर्याला करावी लागत नाही जाहिरात आपल्या आगमनाची. सूर्य उगवतो, फुलं फुलतात, पक्ष्यांचा चिवचिवाट होतो आणि माणसांना जाग येते. मी महान, माझी जात महान, माझा धर्म महान, माझी भाषा महान, माझं राज्य महान, माझा देश महान असं म्हणणं म्हणजे असतं न्यूनगंडाचं लक्षण. खुज्या माणसांनाच बडवाव्या लागतात आपल्या महानतेच्या टिर्या. तुमचे महान नेतेही असतात असेच खुजे, लबाड, बिलंदर. ते सांगतात तुम्हाला की तुम्ही महान, तुमची जात महान, तुमचा धर्म महान. मग तुम्हीही फुगून जाता महान बेडकासारखे आणि विसरून जाता तुम्ही तुमच्या मूलभूत समस्या, तुमचे मूलभूत प्रश्न. तुमचे लबाड नेते पाजतात तुम्हाला महानतेची गावठी दारू. मग तुम्ही जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, देशाच्या नावाने करता युद्ध, दंगल, मारामारी आणि रक्तपात. मित्रा, बुद्ध क्षेत्रात हे असं काहीही चालत नाही. इथं फक्त माणूस बनूनच यावं लागेल तुला. जात, धर्म, प्रांत आणि देश हे सगळेच भेद असतात वरवरचे, उथळ आणि नगण्य. संपूर्ण भूतलावरचा माणूस हा एक सारखाच असतो, हे वास्तव ध्यानात ठेव. बुद्ध क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी तुला हे सगळे मुखवटे फाडावे लागतील, सगळे झेंडे तोडावे लागतील आणि एक निखळ माणूस बनावं लागेल. तेव्हाच तुला या बुद्ध क्षेत्रात प्रवेश मिळेल. मग तुला जीवनाचा खरा अर्थ कळेल आणि तुझ्या अंतस्थातला दिवा प्रकाशमान होईल. अत्तदीप भव, अत्तदीप भवम, अत्तदीप भवम. वाचन किरण डहाळे, लेखन विवेक मोरे.